इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा रन्स घेण्याचा प्रयत्न होता, परंतु आता मात्र औपचारिकता शिल्लक असेल, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं फलंदाजी केली गेली. अगदी पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर 9, 2, 1, 1 असं षटक हाताळलं गेलं. तेच मात्र आपण पाहतोय इथून जर पाहिलं तर चेंडू हवेत आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकांचा कॉल या ठिकाणी नक्कीच प्रॉपरली होता, परंतु झेल सुटला गेला आणि आपण इथून जर पाहिलं तर अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. औपचारिकता नक्कीच शिल्लक आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका तर चांगला आहे. वेगाने येतोय क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल सिंगल रन्स आणखीन एकदा घेतलं जातंय. कीच सामना ज्या पद्धतीने खेळला गेला विजयदुर्ग खऱ्या अर्थाने जर म्हणेन तर बॅटिंग झाली नाही जी हवी होती आणि पुरंदर संघाने त्यावर नक्कीच थोडंसं कंट्रोल ठेवला गोलंदाजी करताना. खूप चांगली गोलंदाजी केली गेली आणि कुठेतरी धावा ज्या आहेत त्या रोखण्याचं काम केलं गेलं आणि इथून जर पाहिलं तर चांगल्या कामगिरीला चांगलं रूप येतं. तेच मात्र मी म्हणेन या ठिकाणी विजय हासिल या ठिकाणी नक्कीच केलाय तो म्हणजेच पुरंदर संघाने. तर या ठिकाणी जर पाहिलं तर सामना विजय होतोय. पुरंदर संघ सामना जिंकला जातोय. अभिनंदन पुरंदर संघ. परंतु पुरंदर संघाला मी विनंती करेन की उद्याच्या दिवसात आपण सेमीफायनलचा सामना तुम्ही क्वालिफाय झालेले आहेत. तर सेमीफायनल तुम्हाला उद्या या मैदानावर दुपारच्या टायमात तुम्हाला वेळ दिला जाईल. त्या टायमात तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. यानंतर चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला दोन संघ भूषणगड आणि तोरणा. भूषणगड आणि तोरणा संघ आपण क्षेत्ररक्षण तोरणा संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि भूषणगड संघ आपले दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच पाठवायचे आहेत.